अनुसूचित जाती एस.सी. आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा शासनाचा निर्णय हा सामाजिक न्याय, समता व भारतीय संविधानाच्या मूलभूत तत्त्वांना बाधा आणणार आहे. सदर निर्णय संपूर्ण आंबेडकरी समाजाला अजिबातच मान्य नाही. तसंच या निर्णयामुळे समाजात कृत्रिम फूट निर्माण होण्याची शक्यता असून भेदभावाला चालना मिळण्याची शक्यता आहे. वंचित घटकांच्या घटनात्मक अधिकारांवर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात राज्यभर तीव्र असंतोष निर्माण झाला आहे, असा आरोप भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर वाघमारे यांनी आज साताऱ्यात प्रसारमाध्यमांसमोर केला आहे. पाहुयात ते नेमके काय म्हणाले. भीम आर्मी मी सातारा जिल्हाध्यक्ष. आज जिल्हाधिकारी सातारा यांना मागास प्रवर्ग अनुसूचित जाती प्रवर्गातील एस सी आरक्षणाचा जो महाराष्ट्र राज्य सरकारनं ब कडचा जो घाट घातला आहे तो त्वरित मागे घ्यावा व तसेच न्यायमूर्ती आनंद बंदर यांच्या समितीनं जो महाराष्ट्र राज्य शासनाकडे जो अहवाल सादर केलेला आहे तो अहवाल जनतेसाठी मागासवर्गीय जनतेसाठी खुला न करता त्यांनी परस्पर अब कडचं जी आरक्षण लागू करायचं जी वेळ काढूपणा चालू केला आहे तो त्यांनी त्वरित थांबवावा व ह्या दोन्ही मागण्या जर आमच्या येत्या काळात लवकरात लवकर मान्य न झाल्यास सातारा जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन छेडले जाईल एवढी नोंद घ्यावी ही विनंती करतो. डॉक्टर बाबासाहेब महाराष्ट्र शासनानं जो मागासवर्गीयांच्या एस.सीच्या रिझर्वेशनमध्ये जो घोळ घालायचा प्रयत्न चाललेला आहे त्यामध्ये न्यायमूर्ती बंदर कमिटी स्थापन करून जो अहवाल आहे तो अहवाल अद्याप त्यांनी खुला केलेला नाही आणि अहवाल खुला न करता त्याच्यावर अभ्यास न करता त्याच्यावर चर्चा न करता विनाकारण जातीमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी जो घट घातलेला आहे आणि हरकती मागवलेल्या आहेत त्या हरकती कशाच्या मुद्द्यावर लोकांनी द्यायच्या लक्षात आलं का. तर हा जो शासनाचा डाव आहे तो उधळून पाडण्यासाठी आम्ही या ठिकाणी शासनाचा निषेध करतो आणि हे असलं जे षडयंत्र आहे त्यांनी खेळू नये, जातीमध्ये भांडणं लावून जातीचा सलोखा बिघडवू नये एवढंच या ठिकाणी मी बोलतो. जय भीम.